पावसाळा संपला आणि गडाच्या हालचालींना उधाण आलं. अश्वपथकं गडाखाली येत मोहिमेचे काम शिखरून रवाना होत. नजरबाजांनी आखलेल्या रस्त्याचा विचार होत होता. अष्टप्रधानांच्या समेत राजा मोहिमेचा बेत पक्का करीत होतं. कवी कळस राज्य ज्योतिषांना पाचारण करून त्यांच्याबरोबर प्रयाणाचा मुहूर्त निश्चित करण्यात गुंतलं होतं. सर्वानुमते विजयादशमीचा मुहूर्त नक्की झाला. कर्नाटक मोहिमेची व्यवस्था चालू असता अंतस्थ राजकारणाला सुद्धा भर आला होता. राजा कैक महिने राज्यापासून दूर राहणार होते आणि याच कालावधीत राज्याची सत्ता कोणाकडे राहणार याचा विचार प्रत्येकाच्या मनात मात्र घोळत होता. अनेक वेळा सदरेवर राजांच्या अनुपस्थितीत सोयराबाई येत होत्या. सकाळची ऊन चढलं. राज सदरेवर आलं. राजांच्या आज्ञेनुसार प्रधान मंडळी सदरेवर आली होती. संभाजीराजे त्या सभेत उपस्थित होते. सारे मोहिमेचा सर्वतोपरी विचार करीत होते. मोरोपंतांनी शंका व्यक्त केली. आदिलशाही तह पाळील अशी लक्षणे दिसत नाहीत. किंबहुना तह मोडलेलाच आहे. राजा हसले, म्हणाले, आम्हालाही तेच हवं होतं. निराजीपंत बहादूर खानाशी तह करण्यात गुंतले आहेत. त्यामुळं मोगलांची भीती वाटत नाही. अंतर्गत धुईनं पुकारलेली आदिलशाही कुठल्याही आक्रमणाला उठेल असं वाटत नाही. त्यामुळे तह मोडल्याचा आम्हाला आनंदच आहे. पण तह टिकला असता तर तेवढेच निर्धास्त झालं असतं. अमात्य म्हणाले, अमात्य मनात मुळीच शंका धरू नका. इथं मोरोपंत आहेत. आम्ही सारीच फौज घेऊन जात नाही. संकट आलं तरी मोरोपंत निवाडतील आणि कर्नाटकच्या मोहिमेत आम्हाला आमचा खर्च करण्याची इच्छा नाही. मोगल मुलखात लूट करून आपल्याला जमणार नाही. त्याऐवजी आदिलशाही मुलूक जवळचा आणि सोपा आहे. मोगलांच्या तामुळे हा मुलूक निर्धास्त समजा. कोकणपट्टीबद्दलही आम्ही विचार केला आहे. आम्ही समुद्रकिनाऱ्याची मुलूक जिंकण्यासाठी होनावरकडे जाणार आहोत अशी अफवा आधीच उठवली आहे. त्यामुळे इंग्रज आणि सिद्धी समुद्रपट्टी सांभाळण्यात गुंततील. हंबीरराव फौज घेऊन आदिलशाहीत लूट करीत आम्हास भागानगर मुलकात मिळतील. आपल्या संगती कोण्या? आमच्याबरोबर येथे हंबीरराव, आनंदराव, जेदे, सुरेजी, मालुसरे ही मंडळी राहतील. आणि इथं तुम्ही आहात. मोरोपंत आहेत आणि खुद्द युवराज गडावर राहतील. आता ते लहान नाहीत. काय युवराज? संभाजीराजे म्हणाला, आपल्या आज्ञेचं आम्ही पालन करू. आपण येईपर्यंत आम्ही राज्यकारभार पाहू. आनाजी, मोरोपंत, अमात्य, पंडितराव ही मंडळी एकमेकांकडे पाहत होती आणि त्यांच्या नजरेतील चलविचल पाहून संभाजीराजांच्या चेहऱ्यावर स्मित उजळलं. प्रधानमंत्री मंडळाच्या नजरेतील चलविचल राजांच्या ध्यानी आली. काहीशी अस्वस्थ होऊन त्यांनी विचारलं, आनाजी, तुम्हाला मान्य आहे? स्पष्ट बोललो तर? प्रधान मंडळाचा निर्णय सदैव स्पष्टच असावा. आपल्या परोक्ष युवराजांच्या हाती सत्ता राहणार असेल तर आपण येईपर्यंत आम्हाला घरी राहण्याची आज्ञा हवी. राजे बेचैन झाले. संभाजीराजे संतप्त बनत होते. एक हंबीरराव सोडले तर सारी खाली मान घालून उभे होते. हंबीरराव आवेशाने म्हणाले, आनाजी, हा युवराजांचा अपमान आहे. कवीकडे शांत मना म्हणाले, आनाजी, राज्य व्यवहार धर्मानुसार युवराजांच्या हाती सत्ता असणं हेच योग्य आहे. तुमची भाषा राजनिष्ठेला शोभत नाहीत. आम्ही पायांचे चाकर ते कधी विसरलो नाही. चाकरीत बेईमानी होऊ नये म्हणूनच आम्ही हा निर्णय केला. आणि अकस्मात उठलेल्या वादळाने राजा अस्वस्थ झाले. त्यांनी आनाजींना सांगितलं, आनाजी, अहो, युवराज मोठे झाले. ते आता जाणते आहेत. पुढची जबाबदारी याहून मोठी. त्यांना अनुभव मिळणं आवश्यक. पण तोच बेत निश्चित करायला हवा. मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये युवराज हस्तक्षेप करणार नसतील तर आमची काय हरकत नाही. आणि संतप्त संभाजीराजे उठून उभे राहिले. त्यांची क्रोधयुक्त नजर आनाजींवरती स्थिरावली होती. राजा सदरेत आहेत याचाही त्यांना विसर पडला. धारदार आवाजात म्हणाले, हा मोठीच कृपा. आनाजी, आम्ही सारं ओळखतो. तुम्हाला आपल्या फळामध्ये आणखी कारकून किंवा हुजरे हवे असतील तर ते घ्यायला आमची हरकत नाही. त्यासाठी खुद्द आमची भर करू नका. युवराज, राजा उद्गारले. आबासाहेब, संभाजीराजे निर्धाराने बोलत होते. यांना एवढी घमेंड असेल तर हकलून द्या. आम्ही एकटे राज्यकारभार पाहू. पण हेच राहणार असतील तर आमची गडावर राहण्याची इच्छा नाही. आम्ही कुठेही जाऊ. कोणीही आम्हाला आश्रय देईल. संभाजीराजे, हे काय बोलताय? राजा कळवळलं. राज्याचे युवराज तुम्ही आणि दुसऱ्याच्या आश्रयाची भाषा कशाला काढता?
सबुरीने घ्या, युवराज आणि मंत्रिमंडळ एक विचारानं राहण्यात राज्याचं हित आहे. राज्य तुमचं आहे, अनाजींचं नव्हे. आबासाहेब हे अनाजींना सांगा. युवराज अनाजी नम्रपणे म्हणा, जरा पोक्त विचार करा संतापावरा. आम्ही जे म्हणतो त्याला तशीच कारणं असतात. जरा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर. बस करा अनाजी, आम्हाला काय ऐकायचं नाही. तुम्ही बुद्धिमान. आता निरुपद्रवी म्हणून पुढं सरकवलेलं पेद 10 चालीनंतर राजाला भेटतं आणि शह देऊन मोकळं होतं. आम्हाला बुद्धिबळ जमत नाही, तेवढी दूरदृष्टी आमची नाही. आमचा निर्णय आम्हीच सांगितला, आम्ही जातो. आणि संभाजीराजांनी गडबडीने राजांना मुद्रा केला. सदरेबाहेर गेलं. सारी सभा अवाक होऊन उभी होती आणि राजेही साऱ्या झाल्या प्रकाराने स्तंभित झालं होतं. सणात राजे शांत झाले. त्यांची नजर अनाजींवरती स्थिरावली. अनाजी, राज्याभिषेकापासून आम्ही राजाचे सारे निर्णय तुम्हा मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करतो, हे तुम्ही जाणता. पण हा निर्णय तुमच्या एकट्याचा आहे की मंत्रिमंडळाचा, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अनाजी त्याच निर्धाराने म्हणाले, महाराज हा निर्णय आम्हा सर्वांचा आहे. हवं तर आपण विचारू शकता. राजांनी सर्वांवर नजर फिरवली. साऱ्यांची नजर झुकली होती. हंबीरराव म्हणाले, सेनापती म्हणून मीही मंत्रिमंडळातच आहे, मला हे पटत नाही. अनाजींनी हंबीररावांच्याकडे पाहिलं. ते म्हणाले, हंबीरराव तुमची निष्ठा आम्हाला कळते. अंतर्गत राज्यकारभार मुलुकगिरीपेक्षा निराळा आणि गुंतागुंतीचा असतो. तुमची ही इच्छा असेल तर महाराजांच्या संगती मोरोपण जातील. तुम्ही सर्व अधिकार हाती घ्या. युवराजांच्या हाताखाली आपण दोघे राहू. राजेंनी विचारले, पण अनाजी एवढा निकराचा निर्णय करण्याची काय गरज? युवराजांची एवढा बेबनाव का? गैरसमज होतो महाराज. हा बेबनाव नाही, हा जबाबदारीचा प्रश्न आहे. राज्य एवढं विस्तारलेलं, अर्धी अधिक फौज बाहेर असणार. एका बाजूला सिद्धी आहे, दुसऱ्या बाजूला आदिलशाही, मोगलाई यासारखे शत्रू आहेत. काही संकट उद्भवलं तर तडकाफडकी निर्णय करावे लागतील. ते कुणाच्या आधारावर करायचे? का युवराज आता लहान आहे? हंबीररावांनी विचारलं. ते लहान नाही, तसेच मोठेही नाहीत. लहान म्हणावं तर ते पोक्तपणाचा सल्ला मानतील असा भरोसा नाही. मोठं म्हणावं तर भावनेच्या भरात हट्टापायी केलेल्या चुकीचा निर्णय तडीच नेण्याची त्यांची ताकद आहे. राज्यकारभारात हा जुगार परवडत नाही. आता आम्ही बोललो नाही आणि महाराजांच्या गैरहजेरीत काही अपयश आलं त्याची जबाबदारी कोण पेलणार? ठीक आहे अनाजी, आम्ही तुमच्या निर्णयाचा जरूर विचार करू. राजा सदरीतून म्हटलं. सारा दिवस ते बेचैन होते, मनाशी विचार करत होते. सायंकाळी संभाजीराजे कवी कलशांकडे गेले. संभाजीराजे संतप्त होते, पण कवी कलश मात्र शांत होते. संभाजीराजांनी विचारलं, काय सदरीतून गेल्यावर काय झालं? काय होणार युवराज? माझा अंदाज हाच होता. मंत्रिमंडळाला तुमचं आधिपत्य मानवणार नाही. त्यांचा राजांच्यावर जेवढा विश्वास आहे तेवढा तुमच्याबद्दल अविश्वास. पण आम्ही मंत्रिमंडळाचं काय केलं? ठिणगी पडली तर गवत भरकन जळून जातं, पण त्या ठिणगीनं कोळसा इंगळाचं रूप घेतं. पूर्व प्रकरणात दुखावलेली मनं ती तुम्ही सावरून घेतली नाही. उलट त्यांच्या तोंडावर त्यांची चेष्टा रमली. कसली चेष्टा? का? अनाजींच्या सारख्या सचिवांना तुम्ही भर सदरेत हे राजांचे लुच्चे सचिव असा उल्लेख करू लागला. तो कसा सहन व्हावा? राजे सुज्ञांना शब्दांचे वार फार खोलवर जातात. आम्हाला त्याची किंमत नाही. पुढं काय करायचं सांगा. पुढं आपल्या हातात काय आहे? महाराजांनी मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य केल्यासारखंच आहे. ते आपल्याला आज्ञा करतील. आपण मान तुकवा एवढे दुबळे आम्ही राहिलेलो नाही. आबासाहेबांना आम्ही सांगितलंच आहे. परत सांगू युवराज. कळस आपल्या संजयबावरून हात फिरत म्हणाले, न कळत तुम्ही बोलून गेलात. ते अगदी खरं आहे. ही बुद्धिबळ खेळणारी माणसं डावात मुरबी एखादी चाल अशी टाकतील की तिचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. खुद्द थोरल्या राणीसह आपल्या विरुद्ध आहेत, हे विसरू नका. मग तुमचा सल्ला तरी काय? तुम्ही इथं राहणं उचित नाही. मग आम्ही जाऊ कुठं? युवराज, ते तुम्ही ठरवायचं. या पुढची 2 वर्षे आपल्याला भारी मनस्तापाला कारणीभूत होतील असं दिसतं. मनस्ताप तर आम्ही जन्मापासून बघतो आहोत. ठीक आहे, आम्ही जातो. युवराज म्हणाले, कदाचित आबासाहेबांच्या समोर एखादी हजेरी असेल. संभाजीराजे निघालेले पाहताच कळशांनी सावधगिरीचा इशारा दिला. युवराज, जरा संयमपूर्वक राहा. भावनेच्या भरात बोललेले शब्द अनर्थाला कारणीभूत होतात. महाराजांनी सारी मोहीम उभी केली. मुहूर्त ठरला आहे, त्यात विरोध जेवण पडू देऊ नका. आणि संभाजीराजांच्या अंदाजाप्रमाणेच घडलं. महाले येतात त्यांना राजांच्याकडून बोलावून आलं. युवराज राजांच्या महाली गेलं. या शंभूवर आम्ही तुमचीच वाट बघत होतो. संभाजीराजे काहीच बोललं ते. राजा युवराजांना न्याहाळीत होतं. शिवा, आम्ही एक गोष्ट सांगितली तर ऐका. आपली आज्ञा केव्हा टाळली? जरा शांतपणे विचार करा. आम्ही मोहिमेवर जाताना निश्चित मनानं जावं असं आम्हाला वाटतं. त्यासाठी माजुरी मंत्रिमंडळाची ताबेदारी पत्करावी अशी आपली आज्ञा आहे.
काय? युवराज शंभर राजांचा आवाज वाढला. दुसऱ्या क्षणी नेहमीच्याच आवाजात म्हणाले, असं भडकत जाऊ नका, आम्ही संतापलोच नाही. राजा हसलं, म्हणाले, हाही संतापाचाच भाग. तुम्हाला तो शोभतोय शंभूबाळ. तुमच्यात आणि आमच्यात खूप फरक. आम्ही तुमच्यासारखे जन्मजात युवराज नव्हतो. मासाहेबांचं बोट धरून जेव्हा आम्ही पुण्यात प्रवेश केला तेव्हा आमची जहागीर उजाड होती. रांजेचा साधा पाटीसुद्धा आम्हाला नावाचं राजे म्हणत होता. दादूजींच्या आणि मासाहेबांच्या शिकवणीखाली मी मोठं झालो. हरिजन मान कोळी दिसेल तो माणूस आमचा सुखी म्हणला. दादूजी कारभारीच होते, राजाचे नाही, जहागिरीचे. पण त्यांचा दरारा थोरल्या महाराजांच्या इतकाच वाटायचा. जगदंबेच्या आशीर्वादानं आणि आमच्या कर्तृत्वानं आम्ही राजे बनलो. माणसं हाताशी धरली, विश्वास दिला घेतला, एकमेकांच्या चुका सांभाळल्या. आनाजी मोरोपंत यासारख्या माणसांनी केवढं कष्ट घेतले. राज्य उभारणी त्या माणसांचा फार मोठा वाटा आहे. युवराज जन्मजात हक्कानं तुम्ही युवराज पद गाजवू पाहता. मग राज्य उभारण्यासाठी ज्यांनी जीव गहाण टाकले त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव का होऊ नये? तोही त्यांचा हक्क नाही का? मग राज्यात आम्हाला काहीच स्थान नाही असं कोण म्हणतं? पण राजा हा एकटा स्वामी नसतो. प्रजा, अधिकारी, फौज, सेनापती यांच्या कर्तृत्वावर त्याचं राज्य पण टिकतं ना. स्वामित्व गाजवलं जातं ते अधिकाराच्या जोरावर नाही, ते कर्तृत्वानं सिद्ध व्हावं लागतं. संधी मिळाली तर आम्ही ते सिद्ध करून दाखवू. तेच आम्ही ठरवलं जी. आम्ही तुम्हाला प्रभावळीचा सुवा देऊ. आम्ही येईपर्यंत तुम्ही तो चालून दाखवा. जरूर चालून दाखवू, पण मंत्रिमंडळाचा त्यात हात नसावा. त्याची चिंताच करू नका. तुम्हाला हवी ती माणसं तुम्ही निवडा. स्वतंत्र फौज घ्या, खर्चाची तजवीज करून घ्या. आम्ही येईपर्यंत तुमच्या कर्तृत्वावर प्रभावळीचं राज्य चालून दाखवा. असं राज्य करा की प्रधानमंत्रिमंडळाला तुमचं कर्तृत्व पाहून अचंब वाटावा, आम्हाला जगल्याचं सार्थक वाटावं. युवराज समाधानानं आपल्या महाली गेले आणि राजांच्या बेचणीला थोडा मात्र आराम मिळाला. विजयादशमीचा दिवस जवळ येत होता. संभाजीराजांची माणसं आणि पथकं पुढील व्यवस्थेसाठी शृंगारपूरला रवाना झाली होती. हंबीरराव राजांच्या बरोबर जाणार होतं. आनंदराव फौजेबरोबर जवळ जात होतं. फौजेच्या छावण्यावर अनेक सरदार रवाना झालं होतं. मोहिमेच्या यशासाठी गडावरील साऱ्या देवतांना अभिषेक झाला होता. कवी कलश संभाजीराजांच्या आज्ञेने शृंगारपूरला गेलं. खांडी नवमी झाली आणि दसरा उजडला. मनोहरी आणि महादेव राजांच्या कपड्यांच्या देवांच्या संदुकी महालाबाहेर पाठवित होते. राजांच्या महालात येसुबाई आल्या. त्यांनी राजांना वंदन केलं. झाली तयारी? राजांनी विचारलं, जी, आम्ही पाठोपाठ निघतोच. राजांचा निरोप घेऊन येसुबाई मेन्यातून गड उतरल्या. राजांची तयारी झाली. संभाजीराजे महालात आलं. संभाजीराजांसह राज वाड्यातल्या देव्हाऱ्यात गेलं. चांदीच्या देव्हाऱ्यात भवानीची सुवर्णमूर्ती उभी होती. नवरात्राच्या माळांनी कवळ्या कोंबांनी देव्हाऱ्यासमोरचा कुंभ सजला होता आणि हजारी समयचे पुरुष उंचीचे झाड प्रज्वलित झालं होतं. देवघरात सोयराबाई, पुतळाबाई, सावकारबाई, लक्ष्मीबाई, गुणवंतबाई उभ्या होत्या. राजांनी देव्हाऱ्यासमोर गुडघं टेकलं. हात जोडलं. संभाजीराजांनी राजांचं अनुकरण केलं. राजाला प्रार्थना करून उठलं. सोयराबाई आरती घेऊन पुढे झाला. त्यांनी राजांना ओवाळलं आणि सोयराबाई संभाजीराजांना ओवळत असता राजा म्हणाले, युवराज हे आमच्यासारख्या मोठ्या पराक्रमाला बाहेर पडत आहेत. ते ओवाळणंही मोठं मोलाचं आहे. मागून आलेल्या राजारामांनी विचारलं, दादा महाराजांनी काय केलं? केलं नाही पण करणार आहेत. त्यांना आम्ही प्रभावलीचा सुभा दिला आहे. स्वतंत्र सुभेदारी करणं एवढं सोपं नाही. आम्हाला पण द्या ना. राजा हसलं. सोयराबाई म्हणाल्या, बाळराज, स्वारी मुलगिरीवर जाते. ती तुमच्यासाठी नवीन राज्य मिळवायला. राजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिलं. पुतळाबाई गडबडीने पुढे झाल्या. त्यांनी राजांच्या आणि युवराजांच्या हातावर दही घातलं आणि पुतळाबाईंच्यावर नजर जाताच राजांचा चेहरा प्रसन्न झाला. क्षणभर राजांची नजर पुतळाबाईंच्या नजरेला भडली आणि राजा देवघराबाहेर पडलं. राजा नगारखान्याबाहेर पडल्याची नौबत चढली. राजा युवराज चालत होतं. बरोबर आनाजी मोरोपंत, दत्ताजी, राहुजी, सोमनाथ वगैरे मंडळी राजांना निरोप देण्यासाठी चालत होतं आणि त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी टाकली होती. राजगडाच्या उत्तरेचा प्रदेश मोरोपंतांनी सांभाळायचा होता. दक्षिणेची जबाबदारी आनंदींची होती आणि पन्हाळ्यापासून देश आणि कर्नाटक यातील सर्व प्रदेश दत्ताजी त्र्यंबकांकडे सोपवण्यात आला होता आणि खुद्द राजधानी रायगड राहुजी सोमनाथवर सोपवली होती. महादरवाजाशी राजांची पालखी होती. राजांनी सर्वांचा निरोप घेतला. पालखीत बसलं. दरवाजाबाहेर पालखी जातात नौबतीचा आवाज घुमला. राजा युवराजांसहित पाचाडला आलं. राजा जिजाऊ साहेबांच्या समाधीजवळ आलं. तुळशी वृंदावनावरील तुळशीचं रोप वाऱ्यावर डोलत होतं. समाधीला वंदन करून दोघांनी जिजाऊ साहेबांचे आशीर्वाद घेतलं आणि समाधीजवळून परतताना राजा युवराजांना म्हणालं, शंभू, महासाहेबांची आठवण कधी विसरू नका. आठवण सदैव पुढंच नेईल.
खासी अश्वपथक दोघांची वाट पाहत होतं. राजांचा पांढरा शुभ्र विजय उभ्या जागी खूर नाचित उभा होता. हंबीररावाने त्याची ओठाळी धरली होती. राजांनी विजयच्या खोगीरावर हात ठेवला. क्षणभर नेत्र मिटलं. राजा स्वार झालं. पाठोपाठ युवराज आणि सारं पथक स्वार झाली. शिंगाचा आवाज घुमला. राजाने आवाज दिला, जय भवानी, आणि साऱ्या पथकाने आवाज उचलला. राजाने घोड्याला टाच दिली. विजय दौडू लागला आणि राजांच्यावर युवराज दौडत होतं. मागं पुढं पथकं धावत होती आणि गडाच्या पालखी दरवाजाच्या मैदानात कड्याच्या टोकावर पुतळाबाई आणि मनोहारी पाचाडून उधळलेली घोडी पाहत होती. बघता बघता घोडी दिसेनाची झाली. दिसत होती ती धुळीने रेखडलेली विडी आखली रेख राजांच्या मार्गाची मात्र निशाणी, आणि ती मात्र रायगडावरून पुतळाबाई साहेबा बघत होत्या. आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराय कर्नाटक मोहिमेवरती, तर संभाजीराजे शृंगारपूरला मात्र नव्या सुभेदारीवरती जात होते. आपण ऐकता शिवभारत. आपण सर्वजण वेळातली वेळ काढून आपण हा शिवभारत ऐकत आहात. आपल्याला जेव्हा जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मात्र श्रीमान योगी ही अतिशय छत्रपती शिवरायांची छानशी अशी कादंबरी, असंख्य कादंबऱ्या जे जे भेटेल ते मात्र खऱ्या अर्थाने आपल्या छत्रपती शिवरायांचं मात्र ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या इतिहास मात्र आपण पुढच्या पिढीकडे मात्र हस्तांतरित मात्र करत राहिलं पाहिजे. एवढंच मात्र छत्रपती शिवरायांना मात्र खऱ्या अर्थाने एक छोटंसं ज्या पद्धतीने ज्या मावळ्यांनी काम केलं त्याच पद्धतीने आपण एक छोटेसे शब्द आणि ज्या पद्धतीने मात्र रामायण महाभारत ज्या पद्धतीने आपण चालतो त्याच पद्धतीने छत्रपती शिवरायांचे कादंबऱ्या असतील, लेख असतील, गडकोटावरती देखील कधीतरी मात्र एक पाऊल मात्र आपण टाकलं पाहिजे. छत्रपती शिवरायांसमोर मात्र नतमस्तक झालं पाहिजे. एवढंच बस फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ह्या ऑडिओरूपी श्रीमान योगी ह्या कादंबरीच्या माध्यमातून मात्र आपणासमोर मात्र सांगतोय. एवढंच. जय भवानी, जय शिवराय. आपण ऐकत आहात शिवभारत. युवराजांचे सर राजे चिपळूणला गेले. तेथे श्री भार्गवाचे दर्शन घेऊन शृंगारपूरला आले. रम्य वनश्रीने भरलेला तो मुलोक राजांच्या स्वागताला कवी कैलास उभे होते. राजांनी युवराजांनी त्यांना वंदन केलं. आशीर्वाद घेतलेला वाड्यात प्रवेश झाले आणि शृंगारपूरचा वाडा झाडला लोटलेला, रंगरंगोट केलेला सज्ज होता. युवराज, ही जागा तुम्हाला निश्चित आवडेल. आम्ही समजलं नाही बाबासाहेब. रम्य वनश्रीने डोंगरदऱ्यांनी नटलेला हा मुलोक, कवी कैलास, उमाजी पंडित यांच्यासारख्या विद्वानांचा सहवास आणि प्रभावलीसारखा संपन्न स्वभाव आम्हाला तुमचा हे आवडतो. युवराज सारे असले. युवराज मृगेची तुमची हौससुद्धा इथं पुरी होईल. राजा क्षणभर थांबलं. म्हणालं, पण युवराज, लक्षात ठेवा, शिकारीसाठी सावजामागे धावताना आपली मर्यादा विसरू नका. संभाजीराजांनी चपापून राजांच्याकडे पाहिलं. राजांच्या चेहऱ्यावरती स्मित तसेच होतं. संभाजीराजे, कलश, उमाजी या सर्वांवर नजर फिरवत राजा म्हणाले, जीवनात या मर्यादेला फार मोठा अर्थ आहे, नाही का? थोडी मर्यादा चुकली तर केवढा अनर्थ होतो. सीतेच्या ध्यानी आलं नाही. भिक्षा घालण्याचं पुण्यकर्म करण्यासाठी सीतेनं मर्यादा ओलांडली आणि रावणाने तिचं हरण केलं. सदैव सर्वांना सोडून राजे युवराजांसह महाली आलं. त्यानंतर राजांनी काही दिवसात संभाजीराजांची सर्व व्यवस्था लावून दिली. वाड्याचा फड दप्तर कारकुनांनी भरला. सदैव प्रभावलीचे अधिकारी आले. एके दिवशी सायंकाळी राजांनी येशूबाईंना आपला मोहिमेवर जाण्याचा बेत सांगितला. येसू, आम्ही आता मोहिमेवर निघतो. प्रभावलीचा सुभा युवराज सांभाळतील, पण तुझी जबाबदारी फार मोठी आहे. प्रभावलीचा सुभेदार आम्ही तुझ्या हाती सोपवतो. युवराजांवरती नजर असू दे. तुझ्यामुळे आम्ही निर्धास्त आहोत. मी बाई माणूस काय करणार? येसू, पतीला रेजावण्यातच स्त्रीचं कर्तृत्व असतं. संसार त्यावरच अवलंबून असतो. आमचे युवराज आमचं सांगणं मोडतील, पण ते तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळं आम्ही निर्धास्त आहोत. हंबीरराव पुढे गेले आहेत. ते आमची वाट पाहत असतील. उद्याच निघणार? हो, खरं पाहिलं तर आम्ही एवढंही थांबणार नव्हतो. आम्ही वाट पाहत होतो कुणाची, दुसऱ्या कुणाची. आम्ही युवराजांच्या सुभेदारीसाठी प्रभावलीचा सुभा निवडला
तेव्हा नुसते युवराज आमच्या डोळ्यासमोर नव्हते, तू पण होतीस. शृंगारपूर तुझं माहेर जाण्यापूर्वी पिलाजीरावांची गाठ पडली असती तर बरं झालं असतं. त्याचवेळी शेवगांनी वरती आली सदरेवर सिरके सरकार आले आहेत. राजा आनंदित झाले, म्हणाले 100 वर्ष आयुष्य आहे. पिलाजीरावांना इकडेच घेऊन ये. युवराजांचं पिलाजीराव महालात आलं. येसूबाईंनी त्यांना वंदन केलं. पिलाजीराव राजांच्या मुजऱ्यासाठी वाकले. राजांनी पुढे होऊन पिलाजीरावांचे हात धरले. ते म्हणाले, पिलाजीराव आपण भाई मुजरा करून का लाजवता? तेवढंच नातं असतं तर मुजरा केला नसता. पिलाजीराव आपल्या गलमिशावरून पालती मूत फिरत म्हणाले, पण आपण छत्रपती कुणबी मराठीची मान वाकल्याबगैर राहील होय. ते सदरेत इथं नव्हे, हा येसूचा माल आहे. तसं मानलं तरी मुजऱ्यातच सुटका होत नाही महाराज. हे कसं? आठवतं आग्र्याहून एकटेच आलात, आम्ही भेटायला नको? पिलाजीराव ती आठवण काढू नका. पुष्कळ यातना आपण दोघांनी मात्र भोगल्या. राजे एकदम शिवरली म्हणाले, आता हे तुमची जावई प्रभावलीचे सुभेदार आहे. आम्ही मोहिमेला जातो. आता या दोघांची जबाबदारी तुमच्यावर. महाराजांनी निर्धास्त असावं. पिलाजीराव म्हणाले, महाराज आमचे जावई प्रभावलीचे सुभेदार झाले, पण आमचं वय, आमचं काय? राजांच्या चेहऱ्यावर शंका उमटली. त्यांनी विचारलं, आम्ही समजलं नाही. मुलीच्या लग्नाच्या वेळी आम्ही आपल्याकडे वतन मागितलं तर? राजा हसलं, म्हणाले, पिलाजीराव आम्ही आमच्या वचनाला पक्के आहोत. आम्ही वतन देत नाही हे खरं, पण त्यात तुम्ही आपात समजू. पण हे वतन तुम्हाला मिळणं वा न मिळणं हे तुमच्या येसूच्याच हाती आहे. पिलाजीरावांनी येसूबाईंच्याकडे पाहिलं. पिलाजीराव आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं. आम्हाला नातू झाला की आम्ही तुम्हाला वतन देऊ. आता तुम्हाला लवकरात लवकर वतन मिळावं असं वाटू लागलं खरं. आम्ही थकलो, नातू पाहावं असं फार वाटतं. येसूबाई लाजून महालाबाहेर पळाल्या. संभाजीराजा संकोचून उभे होतं. पिलाजीरावांच्या आणि राजांच्या हसण्याने महाल मात्र भरून गेला.